26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे आमची भीमकन्या माधवी जाधव यांनी जो बाबासाहेबांविषयी खुलेआम वर्दीमध्ये जो बाबासाहेबांच्या घोषणा दिल्या आणि पालकमंत्र्यांना सांगितलं की हा भारत देश आज प्रजासत्ताक झाला आणि ज्यांच्यामुळे आज भारत देश प्रजासत्ताक झाला त्यांच्याच नावाचा उल्लेख होत नसेल तर मला ही वर्दी काहीही कामाची नाही. मी काड्या वेचील, मोलमजुरी करेल, दगडं वेचेल, दगडं घेईल, धोंडे म्हणजे मोलमजुरी करेल. ह्या माधवी ताईंना लाख लाख वेळा सलाम आणि सल्यूट की ज्या माधवी ताईंचे त्यांनी पाहिलं की हे पालकमंत्री वंदे मातरम म्हणतात, भारत माता की जय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात. मग ह्या तीन गोष्टीमुळेच देशाला प्रजासत्ताक मिळाली का? तर ज्यांनी देशाला प्रजासत्ताक दिलं, जेव्हा राज्य प्रजासत्ताक होण्याच्या अगोदर या देशामध्ये हुकुमशाही होती. हुकुमशाही अशी होती की राजाच्या पोटी जन्मलेला मुलगाच राजा होत असे, प्रधानाच्या पोटी जन्मलेला मुलगा प्रधान होत असे. म्हणजेच खालच्या वर्गाला वर जाण्याचा कुठलाही अधिकारच नव्हता. मग तो अधिकार प्रजेला प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही आणि आजपासून ते प्रजासत्ताक दिवस मानण्यात आला 26 जानेवारीपासून. मग ज्यांनी ही देशाला प्रजासत्ता दिली, घटना दिली की ज्या घटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व स्वतंत्र, आम्ही सर्व देशाचे नागरिक एक संघ या देशामध्ये कुठलाही धर्म, कुठलाही जातीवाद न करता एक संघ राहत आहोत. आणि ज्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामोल्लेख हे गिरीश महाजन घेत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही त्या संघतुल्य विचारामधून जे बाहेर आले आहात. संघाचे विचार खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहीत आहे. तर या गिरीश महाजन यांनी माफी मागायला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने या गिरीश महाजन यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि राहिला प्रश्न या ताईंना कुठल्याही प्रकारची काही होणार नाही. ताई, तुमच्या मागं देशातील बहुजन समाज आणि भारतातील 90% बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या बरोबर आहे. जी भीमकन्या या ठिकाणी थेट भिडली त्या ठिकाणी काहीचं म्हणणं असं होतं की गणवेशामध्ये आपण विरोध करायचा नाही, गणवेशामध्ये मतदान केलेलं चालतं, गणवेशामध्ये कर्तव्यशाहीविषयी बोलतात. मागे एकदा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री, 2 वेळेस ते मुख्यमंत्री होते, मनोहरलाल खट्टर असं काहीतरी त्यांचं नाव आहे, तेही म्हणाले होते की बाबासाहेबांनी एकट्याने घटना लिहिली का? अरे कमीत कमी अभ्यास तर करा की बाबासाहेबांबरोबर किती लोक होते आणि ते लोक कुठे कुठे गेले, त्यांनी कसे कसे राजीनामे दिले, कोण बाहेरगावी गेले, कोण घरीच राहिले आणि एकटे सर्व बाबासाहेबांची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनीच ती घटना लिहिली. अभ्यासपूर्वक तर बोला. तर परत एकदा त्या आमच्या भीमकन्या माधवी जाधव ताईंना
परत एकदा सल्यूट करतो. जय हिंद, जय भारत.